नमस्कार मित्रांनो, पीएम किसान योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे। पीएम किसान योजनेचे जे काही हप्ते शेतकऱ्यांना दिले जातात ते आता बंद होणार आहे। पण यामध्ये सर्व शेतकऱ्यांचे हप्ते बंद होणार नाही, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही। आता ते कोणते शेतकरी आहेत ज्यांचे हप्ते बंद होणार आहेत, तर त्याविषयीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओवर पाहणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। आता काय माहिती देण्यात आली आहे तर पहा। माननीय पंतप्रधानांनी 2 ऑगस्ट 2025 रोजी वाराणसी येथून पीएम किसानचा 20वा हप्ता जारी केला। पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य आहे। OTP आधारित ई-केवायसी पीएम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमेट्रिक आधारित ई-केवायसीसाठी जवळच्या CSC केंद्राशी संपर्क साधता येईल। म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केली असेल, या योजनेचा लाभ घेत असतील अशा शेतकऱ्यांना आपली ई-केवायसी करणे अनिवार्य आहे। आणि हे जे ई-केवायसी आहे ते तुम्ही स्वतः पीएम किसानच्या वेबसाईटवर आपल्या मोबाईल OTPने करू शकता किंवा तुमच्या जवळच्या CSC सेंटरवर जाऊन सुद्धा हे ई-केवायसी तुम्ही करू शकता। पुढे या ठिकाणी काही महत्त्वाची सूचना दिली गेली आहे। तर विभागाने काही संशयित प्रकरणे ओळखली आहेत जी पीएम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निकषांतर्गत येऊ शकतात। म्हणजेच मित्रांनो, काही असे शेतकरी आहेत जे पीएम किसान योजनेचे अपात्रतेचे म्हणजेच या योजनेतून वगळण्यासाठीचे जे काही नियम असतील त्यामध्ये येऊ शकतात। आता यामध्ये त्याबाबतचे काही उदाहरणे सुद्धा दिलेली आहे। तर पहिले आहे 1-2-2019 नंतर जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी, म्हणजेच 1-2-2019 नंतर ज्यांच्या नावावर शेतजमीन झाले असतील ते। दुसरे आहे ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहे, उदाहरणार्थ पती पत्नी दोघेही, प्रौढ सदस्य आणि अल्पवयीन इत्यादींचे प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकरणांचे फायदे तात्पुरते रोखण्यात आले आहेत। म्हणजेच जर एका कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त सदस्य लाभ घेत असतील तर त्यांचे हप्ते जे आहेत ते तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येणार आहे व तसेच त्यांची पडताळणी केली जाईल व ते जर पात्र ठरत असतील तर त्यांचे हप्ते जे आहेत ते पुन्हा सुरू करण्यात येईल। अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना पीएम किसान वेबसाईट किंवा मोबाईल ॲपच्या नो युअर स्टेटस किंवा किसान ई-मित्र चॅटबोटवर त्यांची पात्रता स्थिती तपासण्याची विनंती करण्यात येत आहे, अशी सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वपूर्ण माहिती होती। हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना व नातेवाईकांना पाठवा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती कळेल। तर पुन्हा भेटूया नवीन एका माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।